सचिन अहिर हा आशा मामाचा भाचा आहे, ज्याचं नाव आहे अरुण गवळी, दगडी चाळीतले अरुण गवळी. आता अरुण गवळी दगडी चाळ हे मी माझ्या तोंडून उच्चारल्यानंतर तुम्हाला सचिन अहिर यांची पार्श्वभूमी विशद झाली असणार, स्पष्ट झाली असणार. या सचिन भाऊंना जाऊन तुडवा असं सांगायला संपादक कमी करणार नाहीत. ऑपरेशन तुडवा इथेही लागू होईल, पण सचिन भाऊंच्या समोर जाऊन त्यांना तोडवण्याची हिंमत या शिल्लक गँगपैकी कुणामध्ये तरी आहे का? आता कुठे ताजा ताजा खबर आई थी मार्केट में 6 खासदार फुटले उभाटांचे ते, आणि त्यांच्या फुटण्यानंतर जो धुरळा उडाला होता ना, हा धुरळा उडवणारे हेच लोक होते. म्हणजे स्वतः पक्षप्रमुख, मग गटप्रमुख, संपादक, शिव्या सम्राट. लालबागला लाडू सम्राट म्हणून हॉटेल आहे, त्याच्या शेजारी एक शिव्या सम्राट नावाचं छोटंसं 10 बाय 10चं एक मला वाटतं दुकान लवकरच सुरू होईल. तुम्हाला हव्या तशा शिव्या इथं सुचवल्या जातील, आणि हे दुकान कोण चालवणार अर्थात ते सांगायला नको तुम्हाला. तर ह्या सगळ्यांनी जे काही घाण केली, धुरळा उडवला, तो धुरळा खाली बसतोय न बसतोय, कारण पाऊस आता पडायला सुरुवात झाली आहे. शेतकरी हवालदिल झाला होता, आणि तो हवालदिल झालेला शेतकरी नेमका त्यांच्या या सभांच्या दरम्यान काही मीडियावाल्यांनी दाखवला की बघा शेतकरी कसा हवालदिल आहे. आणि हे सगळं चालू असताना या सभांमधून, म्हणजे ज्या सभा माहेरच्या साडीचा प्रयोग मी नेहमी म्हणतो की कसं डसडसा रडायचं असतं, अगदी डोळ्याला पदर लावून. माहेरच्या साडीच्या वेळेला आपण तो सिनेमा पाहताना आपण किती रडलोय, म्हणजे महाराष्ट्रातली माय भगिनी एकही अशी दाखवायची रडली नाही माहेरची साडी बघताना. तर असा हा माहेरच्या साडीचा प्रयोग वेगवेगळ्या ठिकाणी झाला या 6 खासदारांच्या मतदारसंघात. आणि तिथला मी जसं म्हणालो धुरळा खाली बसला नाही. इतक्यात एक मोठी बातमी आली सकाळ सकाळी, सचिन भाऊ अहिर फुटले. आता हे फुटले की नाही फुटले तांत्रिकदृष्ट्या ते नंतर त्याची खातरजमा होईल, पण आता ते शिंदेच्या शिवसेनेच्या वतीनं महायुतीचा उमेदवार म्हणून उपसभापती पदाचा त्यांनी अर्ज दाखल केलाय. याचा अर्थ सचिन अहिर हे काय फुटायचे राहिलेत असं मला वाटत नाही. आता अरविंद सावंत वगैरे या मंडळींनी त्यांना गद्दार बिद्दार म्हणून ते मोकळे झालेले आहेत. बऱ्याच लोकांनी शिव्यांची लाखोली वगैरे वाहिलेली आहे. या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर या फुटणाऱ्यांना, गद्दार गँग कंपनीला, यांनी कसं तोंड द्यायचं, म्हणजे उबाटा गटाने किंवा या गटातल्या शिल्लक सैनिकांनी, त्यासाठी संपादकांनी एक मार्ग सुचवला होता की आता त्यांनी ऑपरेशन टायगर केलं म्हणतायत ना, तर आम्ही आता ऑपरेशन तुडवा. आता आमचं ऑपरेशन तुडवा सुरू होणार आहे. काय ऑपरेशन तुडवा? ऑपरेशन काय? टायगर. ते टायगर असले ते हे असे लपणारे लोक का टायगर असतात काय? टायगर का असं गुहेत लपतो काय? आम्ही टायगर आहोत, आम्ही म्हणतो तुडवू म्हणून. आता आम्ही ऑपरेशन तुडवा. काहीतरी भन्नाट कल्पना असतात संपादकांच्या. ऑपरेशन तुडवा राबवणार आहेत. आता हे बिचारे 6 खासदार जे होते ना, तुम्हाला मी सांगतो अगदी, ते संजय देशमुख, ते आष्टीकर, बंडू जाधव, तुमचे ओमराजे, भाऊसाहेब वाकचौरे, ही सगळी मंडळी चेहऱ्यावरून कशी वाटतात हो? चला बाबा हे बोलतायत बोलू द्या, आम्ही काय त्यांना काय घास घालत नाही, भीक घालत नाही, असा प्रकार. आणि तुडवा बिडवा बोलणारे जे आहेत ना, हे आदेश देतात. आता ह्या सगळ्या मंडळींना, म्हणजे ओमराजे निंबाळकरांना जाऊन तुडवणारा कोण माईकालाल त्यांच्या मतदारसंघात आहे. हा त्यांच्या परोक्ष, म्हणजे त्यांच्या पाठीमागे बोलणारे बरेच असतील, भेटू दे मग मी तुडवतोच, मी असंच करतो. पण प्रत्यक्ष समोरासमोर जाऊन कोणी काही करायला धजावत नाही, तेवढी हिंमतही नसते. आता त्या 6 खासदारांचे चेहरे बघितल्यानंतर कधीतरी असं वाटतं की कोणतरी असेल एखादा बाबा की तो जाईल समोर, 2-4 शिव्या तरी घालून येईल त्या खासदारांना रागाच्या भरात. पण सचिन अहिर या माणसाची पार्श्वभूमी माहिती आहे तुम्हाला? सचिन अहिर हा आशा मामाचा भाचा आहे, ज्याचं नाव आहे अरुण गवळी, दगडी चाळीतले अरुण गवळी. आता अरुण गवळी दगडी चाळ हे मी माझ्या तोंडून उच्चारल्यानंतर तुम्हाला सचिन अहिर यांची पार्श्वभूमी विशद झाली असणार, स्पष्ट झाली असणार. या सचिन भाऊंना जाऊन तुडवा असं सांगायला संपादक कमी करणार नाहीत. ऑपरेशन तुडवा इथेही लागू होईल, पण सचिन भाऊंच्या समोर जाऊन त्यांना तोडवण्याची हिंमत या शिल्लक गँगपैकी कुणामध्ये तरी आहे का? बरं, ती प्रत्यक्षात कुणी आणणं वगैरे सोडून द्या,
आता सचिन अहिर फुटले हे जेव्हा स्पष्ट झालं तेव्हा आता लोक वेगवेगळे राग आलापू लागलेले आहेत. गळे काढणं, छाती पिटणं, रुदाली सारख्या सिनेमातला तो सीन करून दाखवणं, माहेरची साडी हा पुन्हा एकदा प्रदर्शित करणं, हे सगळं होत राहील. संपादक आता तेवढ्याच ताकदीनं, तेवढ्याच हिमतीनं आणि तशाच पद्धतीनं डोळे वगैरे गरगरा फिरवून, भुवया उंचावून, मान वेळावून बोलून दाखवतील का की सचिन अहिरला जाऊन तुडवा. आहे हिंमत. मानसादर गणिक यांची स्ट्रॅटेजी बदलते. कुणाला कसं ट्रीट करायचं, कुणाशी कसं बोलायचं हे फार समजून उमजून करणारे हे लोक आहेत. हे लोकांना गांडू म्हणतात. प्रत्यक्षात हे कोण आहेत हे मी तुम्हाला सांगायला नको. खरोखर जर यांनी मागच्याच वेळेला 2022ला जे काही फुटून गेलेले लोक होते ना, 40 लोक, जी जीव गेलेली, जे मानवी देहातून जीव निघून गेल्यावर काय राहतं तर मृतदेह राहतात, असे 40 मृतदेह गुवाहाटीवरून मुंबईला येणार आहेत. मग ते येताना वाटेत मध्ये वरळी लागते एअरपोर्टवरून विधान भवनात जाताना. मग ते कसे जात आहेत ते आम्ही बघतो. त्यातला एकही जिवंत शिल्लक राहणार नाही असं म्हणत असणारे संजय राऊत, ऑपरेशन तुडवाचे शिल्पकार, हे त्यावेळेलाही बोल बच्चनगिरी करून संपले, थकले, कुणाला साधी चापटही पडली नाही. आता ज्यांच्याबद्दल त्यांनी बोलून दाखवलं ते बिचारे मला थोडेसे काय म्हणतात असे मिळमिळीत वाटले. म्हणजे कुणाच्या अध्यात पडण्याची गरज नाही अशा चेहऱ्यावरचे असे भाव त्यांचे हे बघितल्यानंतर त्या 6 खासदारांबद्दल मला फारसं काही वाटलं नाही. आता सचिन अहिरांची वेळ आलेली आहे. सचिन अहिर फुटलेत. आता ऑपरेशन तुडवा किती तीव्रतेनं राबवलं जातं हेच मला बघायचं आहे. संजय राऊतांना हे एक प्रकारचं आव्हान निर्माण झालंय. संजय राऊत, तुम्ही आता आदेश देणार का तुमच्या उरलेल्या शिल्लक सैनिकांना? ऑपरेशन तुडवा करा सचिन भाऊंचं. सचिन भाऊंना कोण तुडवणार? खरोखर बघायला मजा येणार आहे आता. मित्रो, हे सगळे पेंडा भरलेले वाघ आहेत. त्यामुळे जे काही चालतं ना यांचं व्यासपीठावरून, शिवीगाळ आणि ढोसपट्टी, हे सगळे ऐकायची असते, मजा घ्यायची असते आणि सोडून द्यायची असते. आता वेळ आली आहे खऱ्या अर्थानं. सचिन अहिर सारख्या एका नेत्याने तुमचा पक्ष किंवा तुमचा जो गट आहे तो सोडलाय अधिकृतरित्या. आता तुम्ही त्यांच्यावर ऑपरेशन तुडवा राबवणार का? हा प्रश्न, ज्वलंत प्रश्न उभा राहिलाय. त्या प्रश्नाचं उत्तर खुद्द संपादकच देतील. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.